रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून महिला पत्रकार भगिनींचा सन्मान करण्यात आला। शासकीय विश्रामगृह पनवेल येथे 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता अध्यक्ष निलेश सोनावणे, सल्लागार ज्येष्ठ पत्रकार सुनील पोद्दार यांच्या हस्ते महिला पत्रकार सोनल नलावडे पुणेकर, पत्रकार दीपाली पारसकर, पत्रकार रोहिता सावंत, पत्रकार रुपाली वाघमारे, पत्रकार कृतिका कदम आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला। यावेळी उपस्थित समितीचे सचिव शंकर वायदंडे, कार्याध्यक्ष विशाल सावंत, संघटक रवींद्र गायकवाड, सहसचिव राम बोरिले, सदस्य पत्रकार संतोष भगत, सदस्य सुनील वरगडा, पत्रकार समीप कोलते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला। पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने आज महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आलेला आहे। आम्ही अतिशय आनंदित आहोत की आज कोणीतरी आमच्या कामाची दखल घेतलेली आहे। रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आज घर आणि काम या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण असतं, पण आज निलेश सोनावणे अध्यक्ष जे आहेत आणि त्यांची समिती जी आहे त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आज आम्हाला इथे सन्मानित केलेलं आहे। त्यांचं आमच्यावरचं प्रेम असंच राहू दे। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती ही नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असते। वर्षभरामध्ये त्यांचे विविध कार्यक्रम असतात। आता हल्लीच त्यांनी 2 दिवसापूर्वी आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, विमा पॉलिसीचं वितरण केलेलं आहे। असे विविध कार्यक्रम संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येतात। मला अतिशय आनंद होतोय आज आम्हाला ते सन्मानित केलं गेलेलं आहे। असंच त्यांचं आमच्यावरचं जे प्रेम आहे ते असंच राहू दे। धन्यवाद। मी दीपाली पारसकर, युथ महाराष्ट्र न्यूजची संपादिका। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आज महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। त्याबद्दल मी सगळ्यांचे आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे आभार मानते, विशेष करून निलेश सोनावणे सरांचे। आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती या संघटनेचं नेहमीच प्रत्येक वर्षी विविध सामाजिक चांगल्या पद्धतीने कार्य होत असतं आणि खरंच खूप म्हणजे बोलतात ना की कार्य चांगलं असतं आणि एकमेकांना सपोर्ट करणं, एक सहकार्य करणं हे असतं। आणि आज आमचा सन्मान केला महिलांचा, एक म्हणजे जे आम्ही कार्य करतो आणि खरंच आम्ही काम करताना फील्डवर्क करताना आम्हाला खूप काही गोष्टींना सामोरं जावं लागतं, खूप काही अडचणी असतात। त्या सगळ्या गोष्टी आम्ही पार करून आम्ही सगळ्या बातम्या वगैरे म्हणजे देत असतो, वाचकांपर्यंत पाठवत असतो। ह्या सगळ्या गोष्टींची एक आमची दखल घेतली, आमचा इकडे सन्मान केला, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते। पत्रकार दिनाचं औचित्य साधून पनवेल तालुका संघर्ष समिती पनवेल यांच्या वतीनं आज महिला पत्रकार भगिनींचा सन्मान करण्यात आला। खरंच मी या संघर्ष समितीचं आभारी आहे सगळ्या सदस्यांचं की त्यांनी आम्हाला इथे बोलून आमच्या कामाची दखल घेऊन आज आम्हाला सन्मानित केलं आहे। खरंच सगळ्या सदस्यांचं माझ्यातर्फे आणि आमच्या भगिनींतर्फे धन्यवाद करते सर्वांना। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल नवी मुंबईमधील महिला पत्रकारांचा सन्मान आम्ही समितीच्या विद्यमाने आज या ठिकाणी शासकीय विश्रामगृहात करत आहोत। निश्चितच सर्व पत्रकार पुरुषांचा मान सन्मान हा पत्रकार दिनाचे औचित्य साधून होतो किंवा अनेक पुरस्कारांचं वितरण होतं। त्यामध्ये माझ्या महिला ज्या भगिनी आहेत त्या कुठेतरी दुर्लक्षिल्या जातात। त्या आपलं चूल मूल कुटुंब सांभाळत, सगळ्या जबाबदाऱ्या घरच्या सांभाळत समाजासाठी एक पोटतिडकीने काम करत असतात। हे काम त्यांचं अहोरात्र असतं। आम्ही पाहतो फील्डवर कधी कार्यक्रमाला एखादा 8 वाजतात 9 वाजतात, त्यानंतर त्यांची जीवाची झालेली घालमेल असते की हा प्रोग्राम करणं आहे, त्याच्यातून त्याचं एडिटिंग करणं, त्यांना प्रसिद्धी देणं आणि घरी जाऊन पुन्हा आपल्या कुटुंबासाठी काम करणं, ही खूप अतिशय तारेवरची कसरत करत असतात आणि या महिला भगिन्या नेहमी दुर्लक्षित असतात आणि निश्चितच त्यांच्या कार्याची दखल आपण घेतल्या पाहिजे। या भावनेतून मी आमच्या समितीच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्या पनवेल नवी मुंबईतल्या ज्या महिला आहेत त्यांचा आपण या पत्रकार दिनाचे औचित्य साधून एक सन्मान करूया। याच्यानंतर आपण एक मोठा त्यांच्यासाठी एक सन्मान सोहळा आपण आयोजित करणारच आहोत। तत्पूर्वी पत्रकार दिनाच्या औचित्य साधून आम्ही या ठिकाणी एक मान सन्मान केलेला आहे। त्यांच्या कार्याची ही पोचपावती आणि दखल आम्ही घेतलेली आहे आणि त्यांना निश्चितच पुढील कामासाठी मी खूप खूप शुभेच्छा देईल आणि त्यांना ज्या काही या पत्रकारिता करत असताना अडीअडचणी येतील
त्याच्यासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सगळे बांधव हे तुमच्या पाठीशी कायम उभे असतील याची एक खुणगाठ आपण बांधून घ्यावी. आपल्याला निश्चित काही अडचणी असतील आमच्याशी संपर्क साधावा, त्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न एक तुमचे भाऊ म्हणून आम्ही या ठिकाणी नक्कीच करू, असे बोलून मी आज 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.